माननीय सभापती महोदय, सुरुवातीला नॅशनल पार्कची घोषणा होण्याच्या अगोदर त्या ठिकाणी जे पाड्यांमध्ये आदिवासी राहत होते त्यांचा खरा हा प्रश्न आहे. खरं म्हणजे हे दुसरे लोक आले, हे अतिक्रमण करून आलेले लोक आहेत. तरी सुद्धा माननीय उच्च न्यायालयानं 1995 पर्यंतच्या तिथं राहणाऱ्या लोकांना संरक्षित केलेलं आहे. आता 2011 पर्यंतच्या लोकांना संरक्षित करावं अशी शासनाची इच्छा आहे, परंतु त्याकरता माननीय न्यायालयाला ते अवगत करून द्यायला लागेल, त्यांची परवानगी घ्यावी लागेल. सन्माननीय सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्या टप्प्यामध्ये 11,758 पैकी 11,359 लोकांना घरं दिली, त्याच्यापैकी 299 शिल्लक आहेत. दुसऱ्या टप्प्यापैकी 13,486 पैकी 13,486 त्या ठिकाणी लोकांना घरं देण्याचं प्रस्ताव येत आहे. आता एकूणच आरे कॉलनीच्या परिसरामध्ये जी 90 एकर जागा आहे त्या जागेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये त्या परिसरात राहणाऱ्या आदिवासी पाड्यांच्या 2,000 कुटुंबांना सुमारे 10,000 नागरिकांना त्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचं निश्चितपणे शासनाने केलेलं आहे. परंतु त्याच्याकरता सुद्धा इको सेन्सिटिव्ह झोनच्या अनुषंगाने तिथं बंदी आहे आणि म्हणून मुंबई महानगरपालिकेकडून झोनल मास्टर प्लॅन अंतिम झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्याचं निश्चित ठरवलेलं आहे. सचिन आहे या ठिकाणी कोणालाही जे माननीय उच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे कोणालाही वंचित ठेवण्याची राज्य शासनाची इच्छा नाही, परंतु त्या ठिकाणी भिंत बांधल्यानंतर सुद्धा भिंतीच्या आतमध्ये काही लोक राहायला गेले आणि त्याच्यामुळे एकूण मगाशी जसं फेरीवाल्यांचा प्रश्न निघाला, फेरीवाल्यांना संरक्षित केले त्याच्यापेक्षा 4 पटीने फेरीवाले वाढले. तशाच प्रकारे ज्यांची निश्चिती केली त्याच्यापेक्षा लोक वाढली. ती जवळजवळ म्हणजे कुटुंब 2,000 आदिवासी कुटुंब आहेत आणि राहिलेली साधारणपणे 45 पाड्यातली लोक आहेत. आता राहिलेल्या लोकांच्या करता आताच एक 10 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि वन खात्याचे अधिकारी, न्यायविधीचे अधिकारी यांच्या अनुषंगाने बैठक झाली. त्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी जागा यांच्याकरता निश्चित केलेल्या आहेत आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून जागा ताब्यात आल्यानंतर त्या एजन्सीला त्या ठिकाणी घरं बांधण्यासाठी सांगितली जातील, परंतु त्यासाठी वेळ लागेल हे निश्चित आहे.